पुण्यातील कालवा समितीच्या बैठकीत रोहित पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित. कर्जत जामखेडमध्ये 1 मार्चपासून कुकडीचं पाणी सोडण्याची मागणी अजितदारांकडून मान्य. पुणेकरांवरची पाणी कपातीची टांगती तलवार टळली. पुणे जिल्ह्यात शेतीसाठी 7 टीएमसी पाणी सोडणार, कालवा समितीच्या बैठकीत निर्णय. शरद पवारांचे विश्वासू समजल्या जाणाऱ्या राजेश टोपेंनी घेतली अजित पवारांची भेट. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात दोघांमध्ये चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. शिवसेनेच्या सर्व 13 खासदारांना तयारीला लागण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. 13 जागांवर शिवसेना समझोता करण्यास तयार नसल्याचं चिन्ह. पुढच्या काही दिवसात महायुतीचं जागा वाटप निश्चित होईल, शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांची माहिती. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, सदाभाऊ खोतांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे मागणी. मी जनतेत राहून काम करणारा कार्यकर्ता, त्यामुळे लोकांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी. खासदार उदयनराजे भोसलेंनी बोलून दाखवली लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा. यंदा प्रथमच लोकसभेला 80 पेक्षा जास्त वय असलेले आणि 40% जास्त शारीरिक विकलांग असणाऱ्यांना घरातून मतदान करता येणार. त्यामुळे राज्यातील 27 लाखाहून अधिक मतदारांना घरातून मतदान करता येणार. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींच्या अकोल्यातील घरासमोर मोठा बंदोबस्त. काल मिटकरींना जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नावाने गाडीची तोडफोड करण्याची आली होती धमकी. मुंबई महापालिकेच्या वतीनं धारावी कुंभारवाडा परिसरामध्ये डीप क्लिनिंग. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल डीप क्लिनिंगमध्ये सहभागी. मुंबईच्या मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी आज रात्रकालीन ब्लॉक. रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक नाही, मुंबईकरांना दिलासा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.